बातमी झेड+ सुरक्षेवरून सुरू झालेल्या राजकारणाची आहे। ज्येष्ठ नेते शरद पवारांना केंद्र सरकारनं झेड+ दर्जाची सुरक्षा देऊ केली आहे। मात्र केंद्राच्या झेड+ सुरक्षेवरच शरद पवारांनी संशय व्यक्त केलाय। झेड+ सुरक्षा म्हणजे निवडणुकीच्या काळात ऑथेंटिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असल्याचं पवार म्हणतात। कदाचित निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये सगळे जर केलं तर ऑथेंटिक माहिती मिळवायची व्यवस्था आहे। नक्की काय मला माहिती नाही। दरम्यान पवारांना झेड+ सुरक्षा हा पराभवाच्या भीतीने दबाव आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप खासदार संजय राऊतांनीही केलाय। तर पवारांची सुरक्षा देशासाठी महत्त्वाची असल्यानं काळजीपोटी सुरक्षा दिली असावी अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे। शरद पवारांना झेड+ सुरक्षा देण्यात आली आणि त्यावरून आता राजकारण रंगू लागलेलं आहे। शरद पवार एकीकडे म्हणतात ऑथेंटिक माहिती मिळवण्याचा हा प्रयत्न असावा निवडणुकीच्या काळात, तर दुसरीकडे संजय राऊतांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। तर शंभूराज देसाईंनी काळजीपोटी ही सुरक्षा देण्यात आल्याचं म्हटलंय। ज्या नेत्याची लोकप्रियता आहे, जो नेता आपला पराभव करू शकतो, त्या नेत्याला कुठेतरी अडकवून ठेवायचं, त्याच्या मनावरती दबाव आणायचा, त्याची माहिती घ्यायची इत्थंभूत, यासाठी अशा प्रकारची सुरक्षेची व्यवस्था होत असते।